close till I get up. Time is barely on our side. साष्टांग नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका तन्मय कल्पेश पाडे. मित्रांनो, आजचा ब्लॉग पण कालसारखाच असणार आहे. म्हणजे खूप छान असा आपण गोऱ्याचा ब्लॉग शूट केला होता, तसंच आजचा ब्लॉग पण असणार आहे. तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटेंट राहायचं आहे आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप छान असं नेचर पाहायला भेटणार आहे, खूप छान असे इन्फॉर्मेशन पाहायला भेटणार आहे, वेलंकणी चर्च पाहायला भेटणार आहे. तर नक्की ब्लॉगमध्ये कंटिन्यू. चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. लेट्स गो. Till my shadow turns to sun rays. And on. मित्रांनो, आपण आता गाडी काढली आणि आता निघालो आहे. प्रकृतीने रेनकोट पण घातलं आहे आणि पावसाची संभावना जास्त आहे, त्या कारणामुळे मी रेनकोट घातलं आहे. मित्रांनो, भाईंदर स्टेशनपासून ते वेलंकणीचं डिस्टन्स 8 ते 11 किलोमीटरच्या आत आहे. तर तुम्हाला यायचं असलं तर तुम्ही नक्की येऊ शकता. वेलंकणीपर्यंत बस तर जात नाही, पण मित्रांनो तुम्हाला नाक्यापर्यंत बस मिळून जाईल, तर तुम्ही जाऊ शकता. आणि बघा वातावरण बघा किती छान असं झाले, खूप छान असं वातावरण झाले. आणि आपला रूट तर हाच आहे जो आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितला, तोच रूट आत्ता पण असणार आहे आपला, पाहू शकता तुम्ही. मित्रांनो, जेव्हा पण आपण पावसाळ्यामध्ये बाहेर निघतो तेव्हा जे क्लायमेट बघायला भेटतं आपल्याला ते खूप छान असतं. मित्रांनो बघा, इकडे आपल्याला आता धारावीचा गेट पण पाहायला भेटतोय, खूप छान असा. आणि आता आपण सरळ जाणार आहोत. रोडची हालत बघा. मित्रांनो, मी आता जरा वेळ थांबलो आहे कारण की तुम्हाला नेचर ब्युटी दाखवायची आहे म्हणून थांबलो आहे. पाहू शकता तुम्ही आजूबाजूचा व्ह्यू. आपण गेल्या व्हिडिओमध्ये पण इकडे थांबलो होतो, मी पाहू शकता. खूप छान असा व्ह्यू आहे आणि वरती फार्म हाऊस आहे वाटते कोणाचं तरी, इकडून दिसत आहे. खूप भारी वाटते व्ह्यू इकडे पाहायला. चला आता जाऊया. आपला रूट हाच असणार आहे, जो आपला कालचा रूट होता तोच आपला रूट आजचा असणार आहे. तर चला जाऊया. मित्रांनो, तुम्ही कधी पण ना भाईंदरमध्ये पावसाळ्यामध्ये आले ना तर तुम्हाला खूप छान अशी व्ह्यू पाहायला भेटतात. खूप म्हणजे खूप भारी असे व्ह्यू पाहायला भेटतात. निसर्गाचा आपण आनंद घेऊ शकतो भाईंदरमध्ये, ते पण वेलंकणीला जाता जाता. खूप छान असं क्लायमेट होतं मित्रांनो. पाऊस पडला तर आता हलका हलका पाऊस तर पडतोय, तर जरा बरं वाटते, थंडावा झाला आहे, गरमी पण होत नाही आणि फुल आपण क्लायमेट एन्जॉय करत आहे. मित्रांनो, आपण इकडे आल्यावर आपल्याला 2 टर्न पाहायला भेटतात, तो म्हणजे एक लेफ्ट साईडचा आणि एक राईट साईडचा. आणि खूप छान असं आपल्याला कोली स्टॅच्यू पाहायला भेटते, भारी असा. आणि इकडे एक चौकी पण आहे. चौकीच्या इकडून आपल्याला राईट साईडला जायचं आहे कारण की राईट साईडला वेलंकणी बीच आहे. चला आता जाऊया. आणि इकडचा रोड पण सिमेंटचा बनवलेला आहे, आत्ताच बनवलेला आहे, पहिला नव्हता हा. माझं आता उत्तरला येणं जाणं कमी असतं मित्रांनो, जेव्हापासून माझी स्कूल संपली आहे तेव्हापासून. पण पाहू शकता तुम्ही, खूप छान असं वातावरण झालं आहे. मित्रांनो, बघायला गेलं ना, वेलंकणी बीच आहे ना, तो खूप जवळ आहे भाईंदर स्टेशनपासून. पण एक प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे बस आहे ती उत्तर नाक्यावरच थांबते, त्याच्या पुढे जात नाही. त्या कारणामुळे दुसरं काय नाही. पण तिकडून आपल्याला रिक्षा सर्व्हिस पण आहे, तर आपण तिकडून रिक्षा करून डायरेक्ट वेलंकणी बीचवर जाऊ शकतो. पण जर तुम्ही गाडी किंवा बाईक आणत असाल तर सगळ्यात बेस्ट मित्रांनो तिकडे जाण्यासाठी. चला तर जाऊया. मित्रांनो, हा आहे तो म्हणजे उत्तर नाका. आणि उत्तर नाक्यावर इकडे बस थांबतात. बस तुम्हाला इथपर्यंतच सोडेल, त्याच्यानंतर आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. लेफ्ट घेतल्यानंतर मित्रांनो आपल्याला इकडे एक गोवा वाईब यायला लागेल, खूप भारी अशी. मित्रांनो बघा, मित्रांनो गोवा वाईब तर येते. आणि म्हणूनच वेलंकणीला मिनी गोवा बोलतात. इकडे मित्रांनो आपल्याला लाईट हाऊस पण पाहायला भेटतं. खूप मोठं असं लाईट हाऊस आहे या साईडला. हे पहा, इकडे लाईट हाऊस पाहायला भेटतं आपल्याला. मित्रांनो, मुलं क्रिकेटची टुर्नामेंट जिंकली होती म्हणून तिकडे सेलिब्रेशन चालू होतं. पण तुम्ही इकडे पाहू शकता मित्रांनो, खूप छान असा वेलंकणी बीच. आणि इकडे खूप छान असं चर्च आहे, ते पण दाखवतो तुम्हाला. पण बीच पहा पहिला, खूप छान असा बीच आहे. आणि इकडे पण आपल्याला खायला मके भेटतात आणि दुसरं आणि गोला भेटतो. आणि तुम्ही इकडे क्राऊड पाहू शकता. इकडे क्राऊड खूप आहे, खूप म्हणजे खूप क्राऊड आहे इकडे.
हे पहा मित्रांनो, किती क्राऊड पाहायला भेटतो मित्रांनो. आज संडे आहे त्या कारणामुळे खूप क्राऊड पण आहे. आणि या साईडला चर्च आहे, तुम्ही पाहू शकता, तुम्हाला थोडं थोडं दिसत असेल. पण आपण तिकडे जाणार आहोत थोड्याच वेळात. पण त्याच्या पहिला आपण भाईंदरच्या गोव्याचा व्ह्यू पाहूया मित्रांनो. भाईंदरचा गोवा मी ह्यासाठी बोलतोय कारण की मित्रांनो इकडे खूप म्हणजे खूप क्राऊड येतो संडेला आणि एन्जॉय करतो आपल्या फॅमिलीसोबत आणि खूप शांतता असते इकडे बघायला गेलं तर. आणि एन्जॉयमेंट चालू असते. मी फायनली आता ट्रायपॉड काढलेला आहे कारण की क्लायमेट इकडचा छान आहे आणि बेस पण आपल्याला खूप छान असा भेटला आहे. त्यामुळे मी ट्रायपॉड काढलेला आहे. थोडीफार आपण आता सिनेमॅटोग्राफी करूया. तुम्ही फक्त आता व्हिडिओ एन्जॉय करा, खूप छान असा. And we'll grow in number, fueled by them to see the horizon, turn us to thousands, and on we'll go. मित्रांनो तुम्हाला इकडून दिसत असेल, हे बघा वरती क्रॉस आहे आणि वेलंकणी माऊलीचा स्टॅच्यू आहे आणि इकडे पण चर्च आहे. चर्चमध्ये जायचं पहिलं आपण जाऊया वेलंकणी लाईन्सला. चला, तिकडे पण खूप छान असं बनवलेलं आहे. हे पहा मित्रांनो, जसं मरीन ड्राईव्हला ब्लॉग टाकलेत तसे इकडे पण ब्लॉग टाकलेत, म्हणून मी बोललो वेलंकणी लाईन्सला जाऊन बघूया आपण. खूप छान असं केलं मित्रांनो, छान असा स्पॉट बनवला आहे बघायला गेलं तर. इकडे आपल्याला भुसा पण पाहायला भेटते, पाहू शकता तुम्ही, छान असं. आणि मी एक गोष्ट नोटीस केली का 3 रोड दिलेले आहेत वरती जाण्यासाठी. एक तिकडे, एक इकडे आणि एक त्या साईडला आहे. म्हणजे टोटल 3 रोड आहेत. आणि इकडून पण पाहू शकता तुम्ही किती छान असा सी फेस व्ह्यू दिसत आहे, खूप भारी. हे पहा मित्रांनो, आपण आता जस्ट वेलंकणी लाईन्स बघितली. आता आपण चर्च पाहूया मित्रांनो. आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता इकडे काम चालू आहे, कलर लावायला घेतला आहे आणि इकडून पण खूप छान असा व्ह्यू दिसतोय मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. आणि खूप छान असं चर्च आहे. तुम्हाला पहिला बाहेरून दाखवतो, नंतर आतमधून दाखवेल. हे पहा मित्रांनो, किती छान असं चर्च आहे, खूप छान आहे. See the horizon, turn us to thousands, and we'll grow in number, fueled by them to see the horizon, turn us to thousands. मित्रांनो मी आत्ताच घरी आलोय. तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच युनिक कॉन्टेंट आपल्या चॅनलवर येत राहणार आहे, तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपण खूप युनिक कॉन्टेंट क्रिएट करणार आहोत आता या वीकमध्ये, तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. काहीतरी नवीन पाहायला भेटणार आहे, काहीतरी नवीन करणार आहोत, तर तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे, तर सपोर्ट करायला विसरू नका. बाय बाय.